बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर अफवेमुळे उसळली गर्दी. जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर गजानन बाजड. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. मेहकर आखाती देशातील युद्धामुळे काही दिवसापासून देशात कच्च्या तेलाच्या नियमित आयातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अधूनमधून पेट्रोल व डिझेल टंचाईबाबत अफवा पसरत आहे. याचप्रमाणे पेट्रोल व डिझेल बंद होण्याचा निर्णय घेण्यात येणार तसेच किमती वाढणार असल्याची चर्चा शहरात पसरली आहे. त्यामुळे पेट्रोल पंप आणि इतर पेट्रोल पंपावर दुचाकी, कार व इतर वाहनांनी अनेक ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे या पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या. काही नागरिकांनी रिकामे ड्रम, कॅन घेऊन पेट्रोल पंपाकडे धाव घेतली. गरज असो की नसो, आपल्याला पेट्रोल डिझेल मिळावे यासाठी पंपावर आलेला प्रत्येक व्यक्ती धावपळ करताना दिसून आला. यापुढे इंधन मिळणार की नाही याची चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. या दरम्यान पेट्रोल पंपावर दुचाकी आणि कार धारकासाठी डिझेल वितरित करण्यात आले. एकाच वेळी वाहनधारकांची मोठी गर्दी झाल्याने अखेर साठा वितरित करण्यात आला. पंपावरील डिझेल व पेट्रोल संपल्यामुळे नॉन स्टॉपचे फलक लावण्यात आले आहे. साठा उपलब्ध झाल्यानंतर पंप सुरू होणार असल्याचे पेट्रोल पंपांचे चालक यांनी सांगितले. तसेच इंधन पुरवठ्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम ठेवावा. सर्व कंपनीचे डिझेल आणि पेट्रोल स्टॉकमध्ये उपलब्ध आहे, परंतु स्थानिक स्तरावर लोक जास्तीचा साठा करून ठेवत आहे. त्यामुळे डिझेल, पेट्रोल रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होईल. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पेट्रोल डिझेलवर जिल्हा स्तरावरून नियंत्रण सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे पेट्रोल पंप चालक यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे प्रतिनिधी यांनी जनतेकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी डॉक्टर गजानन बाजड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. डॉक्टर गजानन बाजड, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यामधल्या मेहकर या शहरामध्ये. आज आपण इथे जर बघायला गेलो तर इथं परिस्थिती बघू शकतो की पेट्रोल आणि डिझेलसाठी अशा मोटरसायकल आणि तिकडे 4 व्हीलरच्या या सर्व वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि ट्रॉफिकसुद्धा इथं जाम होऊन राहिलेलं आहे रस्त्यावरचं. इकडं जो हे नागपूर ते मुंबई जाणारा रोड आहे हा सुद्धा जाम झालेला आहे. तरी आता प्रत्यक्ष आपण बघूया की नागरिकांच्या याच्यामधून काय प्रतिक्रिया उमटतात. तर आपण आता सर्वप्रथम यांना विचारूया. चला दादा, तुम्हाला हे जी सध्याची परिस्थिती चालू आहे की याच्यासाठी कोण कारणीभूत वाटते? याच्यासाठी आपण आता सध्या कारणीपूर्वक नाही ठरू शकत, कारण की जे स्टेट ऑफ हॉर्मोस आहे ते ब्लॉक आहे. त्यासाठी जे इराण आहे ते रिस्पॉन्सिबल आपण ठरू शकतो. यासाठी ते मी म्हणू शकतो. यासाठी थँक्यू. इराण रिस्पॉन्सिबल कसं ठरेल? बाकी अमेरिका आणि इस्रायल ते पण रिस्पॉन्सिबल आहे, पण आज सध्या स्टेट ऑफ हॉर्मोस आहे. त्याच्यामुळं नॉट इवन इंडिया, बाकी सगळ्या कंट्रीज पण सफर करत आहे. तर त्यांना ते पण समजायला पाहिजे होतं. मी रिस्पॉन्सिबल नाही ठरवत आहे, फक्त एक कॉज सांगत आहे. पण याच्यात मग आपलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार वारंवार सांगत आहे की पेट्रोल आणि डिझेल व्यवस्थित आहे, गॅस व्यवस्थित आहे. तर मग लांबच लांब रांगा का लागत? ते व्यवस्थित आहे, बराबर आहे, पण जे पॅनिक क्रिएट झालेले आहे त्यामुळं करत आहे. चालेल. आपल्यासोबत पुन्हा एक नागरिक आहे, तर त्यांची काय प्रतिक्रिया आपण बघूया. हे पेट्रोल डिझेलची जी आता समस्या निर्माण झालेली आहे याच्याविषयी तुम्हाला कसं वाटतं? साहेब, मला आता 100 किलोमीटर लांब जायचं आता आणि गाडीमध्ये पेट्रोल काहीच नाही सध्या. आता मी तिसऱ्यांदा उभं राहिलो, 100 रुपयाच्या वरी पेट्रोल देऊन नाही राहिले. आता म्हणजे काय करायचं, समोर जायचं असलं मग तर आता असं झालेलं आहे. आता लांब जायचं मला 100 हिंगोलीला जायचं मला सध्या इथून. आता मग कसं करायचं आहे? मग दुपारा आलो तिकडे पेट्रोल भेटून राहिलं होतं, आता इथं काय पेट्रोल भेटून नाही राहिलं. आता 100 रुपयाच्या वरी देऊन पण नाही राहिले, तसं का फुकट टाकालो आम्ही याच्याकडं. मग समोर तुम्ही घेता प्रतिक्रिया. बरं, डिझेलची परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्याच्या परिस्थितीत, लांबच लांब लागत आहेत बाहेर. तर याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? त्याचा परिणाम कसं, हा जो सर्व परिणाम आहे हा सगळा युद्धाचा परिणाम आहे, बरोबर आहे. तर युद्ध जर लवकर थांबलं तर कसं आपल्याला पेट्रोल डिझेल जे काही जी गॅस टंचाई वगैरे निर्माण झालेली आहे ती कसं आपलं सर्व सुरळीत चालू होऊन जाईल. फक्त महत्त्वाचं काय की युद्ध थांबलं पाहिजे. ठीक आहे. हे म्हणजे कोणाचा दोष आहे नेमका युद्धाचा आहे का इथलचं राज्य सरकार, केंद्र सरकार, असं वाटते तुम्हाला? नाही, ते काय पण सांगू शकत नाही काय सध्या महत्त्वाचं काय की युद्धामुळेच आपले जे काय ते तिकडे जे कच्चं तेल वगैरे यायचं ते आपल्याला काही इकडे मिळायला लागलं. डिझेल समस्येविषयी आपल्याला सध्या काय वाटतं? समस्याचा काही विषय नाही, रेग्युलर चालू आहे. फक्त आम्हाला डिझेल पेट्रोल टायमावर तिकडून भेटलं वरून, तर आम्ही तर 24 घंटे इथं पंप चालू ठेवतो. फक्त भांगडाशी आता आमची माणसं रात्री 12-1 वाजेपर्यंत चालतात. त्याच्यानंतर सकाळी आम्ही 8 वाजतापासून डायरेक्ट आमचं हे चालू आहे, बैजी धासूमधलं आमचं चालूच आहे. आणि आम्ही रिअलीमध्ये आज जेवलो पण नाही, फक्त लोकांमुळं. आणि आमचे सेट जे आहेत, आमचे सर्व रवी सेठ अग्रवाल, त्यांना फक्त एकाच गोष्टीचं दुःख वाटते की बाबा आता ट्रॅक्टर चालू येतं, लोकांचे नेमकी मशागतीचं कामं चालू येतं, त्या कामाच्या याच्यामध्ये
लोकांच्या पूर्ण परेशान चालू आहे. कास्तकार बिचारे येतात, कॅनी गिनी घेऊन येतात आणि या कॅनीमुळे याच्यामुळं सगळं माहिती आहे का, लोकांना समजा काही अफवा बी चालू आहेत. आतापर्यंत आता एवढंपर्यंत आमचा पंप जेव्हापर्यंत चालू आहे म्हणजे चालूच आहे. लोकांचे पंप बंद पडले असतील, पण आमचे जे मॅनेजर साहेब आहेत, सुशील भाऊ पुरोहित, रविशेठ अग्रवाल, हे काय करतात माहिती आहे का, पूर्ण जीव तोडून पूर्ण ताकद लावून सगळं साहेबाला बोलून हे करून ते करून कसं तरी करून मला बोलवतात आणि रेग्युलर आमचं चढ होतात. आता आज आम्हाला सेटनं नाश्ता बोलवला, दुपारचा सकाळचा बोलवला, दुपारचा बोलवला, सगळं आम्हाला डबे टिफिन कोणी खाल्ले नाही, सगळं आमचं पूर्ण हे करून तरी बी आम्ही फक्त कस्टमरसाठी हॅपी राहावं हे करावं त्यासाठी आम्ही हे फक्त सेटचं आमचं असं मन तुटते की बुवा कास्तकार आता मशागतीचे कामं चालू झाले, गहू निघला, हरभरा निघलं, लोकांना नागाटी चालू आहे. फक्त कॅनीसाठी काय व्हायला भांडणं व्हायला लागली लोकायला, म्हणजे सहब्रह्म कसं म्हणजे दुसऱ्याला भेटायला लागलं त्याला बी त्याचं बी समजा बरोबर आहे. आता आमचं कसं झालं माहिती आहे का, आम्ही काय करतो, डिझेल झालं हे झालं पूर्ण सगळ्या लोकांना आम्ही रेग्युलर देणं चालू आहे. थोडा क्वांटिटी करणं म्हणजे बंद नाही पडू देत आम्ही. म्हणजे आमचे सेट जे आहेत ते काय करतात, ते क्वांटिटी मेंटेन करतात की बुवा डिझेलचं स्टॉक पाहून 1000, 1500, 2000 गाडी पाहून, मोठी गाडी, लाईनी गाडी, त्या हिशोबाने आमचं सध्या चालू आहे सुरळीत. काय वाटते ते आमच्या इकडे आता पेट्रोल डिझेल मिळत होता, बट इकडे म्हणजे आमच्या इकडे पेट्रोल डिझेल मिळत होता, बट इकडे आता मिळून नाही राहा आम्हाला. खूप सारे पेट्रोल पंपवर मिळत नाही आम्हाला डिझेल मिळत नाही. डिझेलची शॉर्टेज वाटत आहे इकडे थोडीशी. आम्ही बहुत जास्त आमच्या इकडे तेवढी नाही आहे, तुमच्या इकडे खूपच आहे डिझेलची. आम्ही 4-5 पेट्रोल पंपावरून वापस आले, तिकडून बघत आलो डिझेल तिकडून नाही मिळत आहे, पेट्रोल पंप बघत आलो तिकडून. याच्यासोबत ट्रिपसोबत महिला लेडीजसुद्धा आहेत, त्यांच्यासुद्धा आपण विचारू की त्यांना काय वाटते पेट्रोल डिझेलच्या समस्येविषयी. आम्ही आम्हाला कितीतरी पेट्रोल पंप म्हणजे फिरलो पण आम्हाला एकही पण पेट्रोल नाही मिळाला. आम्हाला बहुत लांब जायचं आहे पण पेट्रोल काही मिळत नाही, पेट्रोल डिझेल. हां, तर आपल्याला या पेट्रोल डिझेलच्या समस्येविषयी काय वाटतं? समस्या म्हणजे आता त्या ट्रॅक्टरला फक्त 300 रुपयाचं डिझेल देऊन राहिले. 300 रुपये त्या ट्रॅक्टरचा गळाही ओला होत नाही. त्या माणसानं हळद कशी काढायची, नागारटी कशी करायची, गहू कसा काढायचा. आमचं ट्रॅक्टर स्वतःचं रोडवर ट्रॉली जोडून उभे 300 रुपयाचं डिझेल देऊन राहिले. फालतूपणा आहे पेट्रोल पंपवाल्याचा. याच्यात कोण दोषी नेमकं? सगळेच दोषी आहे, पेट्रोल पंपवाले बी दोषी आहे. यायचं काम आहे ना स्टॉक ठेवायचं, का राज्य शासन केंद्र शासन दोन्ही बी दोघांच्या बी चुकी आहेत. त्या लक्ष द्यायला पाहिजे ना. आता शेतीचे कामाचे दिवस आहेत ना साहेब, आम्हाला शेतीची नांगरटी करायची, हळद काढायची आहे, गहू काढायचा राहिला आमचा. शेतीचे कामं कसे होणार, बिना डिझेलचे होऊ शकतात का? म्हणजे एकंदरीत जी परिस्थिती ही शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेली आहे असं दिसतंय. मग काय